पण आले ते एकदम चांगलं समोरच बोलवलं तुमच्यासाठी बोलवलं. हे पत्र आहे 29 ऑगस्ट. मी तुम्हाला तेच सांगितलं सर की ऑलरेडी 29 तारखेला जो आमचा मोर्चा झाला. तुम्ही बघा हे पत्र आहे 29 ऑगस्ट. 29 ऑगस्टला मॅडम होत्या का नाशिक मध्ये? नव्हत्या. तरी सुद्धा 29 ऑगस्ट हे पत्र काय आहे तर 29 तारखेला ऑलरेडी मी जे तुम्हाला सांगितलं की बाकीचे जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांसोबत ऑलरेडी आमची चर्चा झाली. 29लाच हे पत्र केलं मॅडमनी 30ला येऊन याच्यावरती सही केली पण ते 30ला नाही पत्र काढलं त्यांनी 29ला. बरोबर. तर हे पत्र ऑलरेडी इश्यू केलेले. जेव्हा साहेब तुम्हाला पण माहिती आहे एखादा ज्यावेळेस अधिकारी म्हणतो की जागा वर्ग करायच्या आहेत, बरोबर, जागा वर्ग करायच्या आहेत म्हणजे नेमकं काय करायचं सर की विद्यार्थ्यांचं ऍडमिशन करायचं तिथं आपल्याला. हे तर मान्य साहेब तुम्हाला रिक्त जागा असतील येस तेच म्हणतोय ना. म्हणजे ऐका ना राजूरचं प्रकल्प कार्यालय आहे. राजूर प्रकल्प कार्यालयामध्ये 100 जागा रिक्त आहेत आणि गोडेगाव प्रकल्प कार्यालयामध्ये 100 जागांची आवश्यकता आहे. अशा केसमध्ये राजूर मधून 100 जागा गोडेगाव प्रकल्प कार्यालयामध्ये वर्ग करणं असं हे स्पष्ट परिपत्रक आहे आणि हे आयुक्तांचं परिपत्रक आहे. आणि हे आयुक्त अशा स्वरूपाचं आयुक्तांचं परिपत्रक असताना 29 ऑगस्टला हे जर परिपत्रक आलं असेल आणि त्याच्यानंतर मग आपल्या कार्यालयाला किती तारखेला हे परिपत्रक मिळालं? मुद्दा महत्वाचा घ्या मला कळाले. ऐका तुम्ही काय होते कन्फ्युज करता. हे एक मिनिट मोबाईल असतील ना तो ऑफिस मध्ये घेऊ. मिनिट्स आपला पहिला मुद्दा काय आहे की प्रत्येकाला अर्ज केलेला मागणी आपल्याला मिळेल. मिनिट्स म्हणतो मी निर्मल तुम्हाला जे मुद्दे मांडायचे सलगपणाने मांडा. त्यांचं मग पीओ साहेबांचं काय म्हणणं बोलतो तुम्ही बोला काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. हे बघा हे स्पष्ट पत्र आहे. मग आमचं म्हणणं काय आहे की जर 29 ऑगस्टचं हे जर पत्र असेल तर ते आपल्या कार्यालयाला किती तारखेला आलं? जर आपल्या कार्यालयाला 15 दिवसांनी जर आला असेल तर तात्काळ आपण कारवाई का केली नाही याच्यावरती? आपल्याला माहिती आहे ना की जर जागा जर वर्ग करायच्या, जागा वर्ग करायचा याचा अर्थ काय असतोय की त्या सोयी सुविधांच्या सहित त्या जागा वर्ग करणं अपेक्षित आहे की नाही की हवेत तुम्ही जागा वर्ग करणार आहे असं नाही होते ना. जागा वर्ग करणं म्हणजे काय करणं? कसं तुम्ही आज जर समजा दुसऱ्या प्रकल्प ऑफिस मधून जर जागा इथं आणल्या किंवा दुसऱ्या एटीसी मधून हा तुम्ही बोला ना साहेब निश्चितच तुम्ही बोला. दुसऱ्या एटीसी मधून जर जागा इथं आणल्या तर त्या जागा कुठे ठेवणार पोरांना हा प्रश्न आहे की नाही? साधी कॉमन गोष्ट ही आहे की जागा ज्यावेळेस वर्ग केल्या जातात त्या जागा विद्यार्थ्यांच्या आहेत म्हणजे विद्यार्थ्यांचे ऍडमिशन आहे. विद्यार्थ्यांचं ऍडमिशन करणं म्हणजे त्यांची इमारत असेल, त्यांना इतर ज्या काही सोयी सुविधा असतील त्या सुविधांची पूर्तता असेल याच्या सहित त्या जागा वर्ग करणं अपेक्षित आहे. हे मला मान्य आहे की जर या परिपत्रकामध्ये इथून म्हणजे प्रकल्प कार्यालयावरून काही समजा त्रुटी असतील की XYZ काय या परिपत्रकामध्ये राहिलेलं आहे, वर्ग जरी केल्या तरी इमारत पाहिजे किंवा इतर सोयी सुविधा पाहिजेत, या अनुषंगाने या परिपत्रकामध्ये क्लॅरिटी नाहीये असं जर प्रकल्प प्रशासनाला साहेब जर वाटत असेल तर प्रकल्प प्रशासनानं तात्काळ या परिपत्रकाच्या संदर्भ देऊन आपल्या वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करणं अपेक्षित होतं. त्यांना विचारणं अपेक्षित होतं की तुम्ही म्हणताय जागा वर्ग करायच्या पण ते आम्ही इथं ऍक्च्युअल कसं करायचं हे मला वाटतंय की मिसिंग आहे याच्यामध्ये. आणि जर आम्ही जर आंदोलन घेऊन यायचं 4 दिवसांपूर्वी आणि त्याच्यानंतर जर साहेब आम्हाला हे उत्तर देत असतील साहेब की आम्ही लगेच तात्काळ पत्र व्यवहार केलेला आहे तर ते बिलकुल आम्हाला मान्य नाहीये साहेब. म्हणजे याचा अर्थ काय होते साहेब? साधी गोष्ट आहे हे पण मान्य आम्हाला. त्याच्यानंतर देखील साहेब हे करतील 3 ते 4 वेळा आमचे शिष्टमंडळ येऊन भेटले, तुम्हाला विसर पडला असेल किंवा मिस राहून गेला असेल कामाच्या व्यापामध्ये, परंतु जेव्हा आमचं शिष्टमंडळ भेटायला येते आपल्याला आपल्याशी जेव्हा चर्चा करते त्याच्यानंतर तरी साहेब करणं अपेक्षित आहे की नाही की आम्ही मोर्चा घेऊन यायचा मग साहेब पत्र पुढे पाठवणार. या सगळ्या गोष्टी साहेब मला वाटतं याच्यामध्ये आहेत आणि या गोष्टी म्हणजे परिपूर्ती न झाल्यामुळे साहेब नाईलाज असतो आम्हाला या पाठपुराव्यासाठी आंदोलन करावं लागते. आता साहेब तुमच्या म्हणण्यानुसार किंवा तुमच्या विनंतीनुसार जर आम्ही समजा असं गृहीत धरा की हा पत्र व्यवहार साहेब करणार आणि त्याच्यानंतर मग ही जी काय सगळी प्रक्रिया होणार
हे सगळं व्हायच्या नंतर तुम्हीच त्याचं उत्तर दिलं, मी द्यायची गरज नाही. मुलांच्या परीक्षेत विचारा किती जण पेपर वगैरे देऊन आलेले आहेत. मग जर हे झालं दिवाळीच्या नंतर गेलं किंवा आचारसंहिता वगैरे लागली तर त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये तुम्हाला सांगतो साहेब, या मुलांचं ऍडमिशन होणार नाही. आता राहतो प्रश्न, साहेबांची चर्चा वगैरे आम्ही जी काय केलेली आहे, या सगळ्या चर्चेनंतर एक त्यांनी पण जे सांगितलं आहे किंवा काल कोतवाल सर आणि यांच्यासोबत जी चर्चा झाली तेव्हा त्यांचं म्हणणं काय आहे की बाकीच्या ठिकाणी ते ऍडजस्टमेंट समजा करतील, परंतु मुख्य प्रश्न राहतोय जुन्नरच्या मुलींच्या हॉस्टेलचा. तर जुन्नरच्या मुलींच्या हॉस्टेलचा मुख्य प्रश्न राहतोय, बाकीचं जे काय आहे मनसर गोडेगाव यांची ऍडजस्टमेंट आपण करावी, नसेल तर काही पर्याय पण आम्ही तुम्हाला सांगितले आहेत, ते पर्याय पण आपण हे करावे. जुन्नरच्या अनुषंगाने आमचं एक विनंती आहे साहेब, आणि ती कदाचित आपल्याला पटणारी पण आहे. आम्हाला हे मान्य आहे की जागा वगैरे याच्यामध्ये दिरंगाई होऊ शकते, वेळ लागू शकतोय, बाकीच्या काय त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी येऊ शकतात, परंतु आता आपल्याकडे मुलांची जी हॉस्टेल्स आहेत, जुन्नरची भाडे तत्वावरची हॉस्टेल, ही जवळजवळ 3 बिल्डिंग साहेब आपल्या ताब्यामध्ये सध्या आहेत. ऑलरेडी मुलींचं जे हॉस्टेल आहे आपलं ते आपल्या सरकारी इमारतीमध्ये आहे. तर आमची एक सजेस्ट आणि रिक्वेस्ट आहे आपल्याला दोघांनाही पण साहेब, की आपण काय करावं, जर दिवाळीच्या नंतर जर मुलांचं हॉस्टेल शिफ्ट होणार आहे असं जर आम्हाला समजतंय, जर ते होत असेल, मुलांचं हॉस्टेल जर सरकारी इमारतीमध्ये शिफ्ट होत असेल आणि जर आपल्याकडे मुलांच्या प्रायव्हेट ज्या काही 3 इमारती आहेत, या इमारतीमध्ये जर आपण ते जे काही करार आहेत त्यांचे ते जर आपण कंटिन्यू केले आणि तिथं जर आपण मुली जर शिफ्ट केल्या, तर मला वाटतं की हा याच्यावरचा तोडगा आहे. आणि हे मला माहिती की हे फोनवरती होण्याचं काम, या परिपत्रकाचं जे आहे ना, आयुक्तालयामध्ये जर आपण मॅडमशी बोललात किंवा त्यांचे आमचे पण प्रयत्न चालले, असं नाही, आमचे पण प्रयत्न चालले, आम्ही पण वेगवेगळ्या लोकांचे, आमचे जे काही पुढारी आहेत, नेते मंडळी आहेत, त्यांचे पण ऑलरेडी फोन गेलेले आहेत मॅडमला. आता मी तेच तुमचं ज्यावेळेस बोलणं चालू होतं ना, मी तेच मेसेज मॅडमला आता सेंड करत होतो, नेमकं ऍक्च्युअल परिस्थिती काय आहे, नेमकं म्हणणं काय आहे, हे आमच्या पातळीवरती साहेब आम्ही करतोय. परंतु आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की आपण आपल्या कार्यालयाच्या पातळीवरती ऑलरेडी आपण अप्पर आयुक्त कार्यालय ठाण्यातून इथं आलेले आहात, त्या पातळीवरून आपण पत्रव्यवहार करावा, ठाणे एटीसी मधून काहीतरी व्हावं, आणि हा प्रश्न सुटण्यासारखे साहेब. तुम्हाला पण माहितीये, तुम्ही पुन्हा म्हणाल की असं 6 तारखेचं आंदोलन झालं, तुम्ही बोलले, सगळे मंडळी बोलले, आम्ही एका तुमच्या सगळ्या शब्दावरती आंदोलन थांबवलं की नाही, आम्ही मंत्रालयामध्ये चर्चेला गेलो की नाही. आज तुम्ही पाहता आम्ही 3 दिवस झाले इथं बसतो, तुम्हाला काही प्रॉब्लेम होता का साहेब? काल मिसअंडरस्टँडिंग झालं, तुम्ही ज्यावेळेस आले ना साहेब, नंतर मला समजलं की तुम्ही निघून गेले. झालं काय, ऑलरेडी पहिल्या दिवशी जी आपली चर्चा झाली त्या चर्चेमध्ये ज्यावेळेस तुमच्या समोरच म्हटले होते साहेबांनी की आम्ही तुम्हाला माहिती देतो, आम्ही म्हटलं की तुम्ही माहिती द्या आम्हाला, आम्ही थोडस त्याच्यावरती अजून बघून घेतो, आमची माहिती तुमची माहिती व्हेरीफाय करतो आणि त्याच्यानंतर जी चर्चा होईल आपली ती व्यवस्थित चर्चा होईल. 2 दिवस साहेबांनी आम्हाला माहिती दिली नाही. तुम्ही ज्यावेळेस आले ना साहेब त्यावेळेस आम्हाला माहित नव्हतं की काय होते. माझा फक्त एवढाच निरोप होता की ती माहिती द्या, माहिती घेतल्याच्या नंतर एक 10 मिनिटं आम्ही ती माहिती पाहतो, त्याच्यावरती आम्ही इंटरनल आमचं डिस्कशन करतो आणि चर्चेला येतो. तुमच्यापर्यंत वेगळाच निर्णय आला, त्याच्यानंतर तुम्ही पण निरोप आला बसत नाही की तुम्ही येत नाही, कसं असं होईल. मग मी आता तुमच्यासाठी आलो होतो, तुम्हालाही माहिती आहे माझ्याकडे दुसरं महत्वाचं काम चालू होतं, विषयाचं गांभीर्य मला माहिती आहे, आणि सगळ्यात मी महत्वाचं 2 गोष्टी होती, मुलांचं काळजी आणि संरक्षण या 2 गोष्टी फार महत्वाच्या असतात. ही सगळी काही अल्पवयीन मुलं आहेत, काही 18 वर्षापेक्षा प्लस मुलं. महत्वाचा विषय जो होता ती गोष्ट मी प्रशासकीय अधिकारी म्हणून सांगतो की जे अधिकार क्षेत्रात आपलं पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, इव्हन काल पण आपण पत्र पाठवले, बरोबर विपुल? कालचं पण की 3ऱ्या दिवशी आमची अशी चर्चा झाली, प्रस्ताव आपला ऑलरेडी गेलाय, मागणी आहे. मी काय सांगते, माझी अधिकाराची कक्षा मी सांगितलेलं की आम्हाला इथं नवीन मागणी आहे, भाडे किंवा मंजुरी द्या, याचा प्रस्ताव ऑलरेडी सादर केलेला आहे. आता मी आयुक्त महोदयांशी आजही परत आता बोलतोय, सलग बोलतोय, दररोज बोलतोय, परंतु हे प्रकल्प कार्यालय स्तरावरती पेंडिंग नाहीये. माझी विनंती ही फक्त तुम्ही सगळ्यांनी ऐकून घ्यावी. आपण इथं बघतोय, निश्चितपणे जर माझ्या ऑफिसला काही पेंडिंग असेल तर तुम्ही मला सांगा, आपल्याकडनं सगळे प्रस्ताव पूर्ण केले. आयुक्त मॅडमचं याच्यावरती म्हणणं काय नाही. आता हे प्रस्ताव काल पण पाठवले, परवा पण प्रस्तावाचा मुद्दा नाही सर. हे बघा काय होते सांगू का सर, पीओ ऑफिस तुम्ही ना मीच गाईड करते, मीच नाही गाईड करत, गोष्टी आहेत ना. प्रस्ताव जे आहेत ना साहेब, तुम्ही जरा मीच गाईड याच्यासाठी करताय
माझं एवढं सांगून मुलांना फक्त विचार घ्या तर काय मिसगाईड बांधून केलं विजय कागद तो सांगितलं ना की 29 ऑगस्टच्या ह्यात काय म्हणते आपला पहिला मुद्दा काय वसतिगृहासाठी अर्ज केले प्रत्येक पण मी काय सांगते ह्याची कार्यवाही आहे ना माझ्याकडे कार्यवाही ह्यात कुठं तुम्ही सांगतो साहेब म्हणजे कार्यवाही आहे ना साहेब सांगा तुम्ही कार्यवाही सांगा. वेगळे पण याच्यामध्ये लक्षात घ्या की हे साहेब जे म्हणतात ना नवीन जागांचा प्रस्ताव हा नवीन जागांचा प्रस्ताव तुम्ही जे बोलतात ना की नवीनच जागा येणं म्हणजे नवीनच पोस्टर येणं याच्यामध्ये आणि हे वर्ग करणं जागा वर्ग करणं याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही असं काय करता 117 प्रशासकीय वस्तूची कायमस्वरूपी प्रवेश क्षमता वाढवली म्हणजे सांगतो ना 2 नंबरचा आकडे आहे हा मुद्दा 1 नंबरचा आहे तुम्ही म्हणताय 2 नंबरचा आहे. मी तुम्हाला वाचून दाखवतो जुन्नरला पूर्ण क्षमता 2 मिनिटं थांबा मी आता हे वाचून दाखवतो तुम्ही जे करताय बैठकीचं 29 तारखेचं इतिवृत्त आहे. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेचा आदिवासी विकास भवनावर आयोजित मोर्चाचे त्यांनी आयुक्तालयास प्राप्त निवेदन दिनांक 26/8/2024 अन्वये दिलेल्या खालील प्रमाणे विविध मागण्यांबाबत दिनांक 30/8/2024 रोजी आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या दालनात अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीस खालील प्रमाणे उपस्थिती होती. त्याच्यामध्ये ठीक आहे बाकी अधिकारी आहे त्याच्यामध्ये सोमनाथ निर्मळ न्याय ऐका 2 मिनिट मुलांना पण माहित असू त्याच्यासाठी म्हणतोय आयुक्त मॅडम आणि बाकीचे 7-8 नावे सोमनाथ निर्मळ रोहिदास जाधव राज्य सचिव आणि शिष्टमंडळ होतं साहेब आमचं. त्याच्यामध्ये संघटनेच्या निवेदनात नमूद विविध मागण्यांच्या मुद्द्यांबाबत घेण्यात आलेल्या बैठकीत खालीलप्रमाणे चर्चा करण्यात आली. आता याच्यात एक 22 मुद्दे त्या 22 मुद्द्यात आपल्याला जायची गरज नाही. आपला पहिला एक मुद्दा जास्त महत्वाचा आहे. बरोबर हो. आपली मागणी काय आहे वसतिगृहासाठी अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वसतिगृहात प्रवेश मिळायला पाहिजे. ही स्पष्ट मागणी आहे. याच्यात काय आहे का वसतिगृह प्रवेश झालेली चर्चा म्हणजे चर्चा काय झाली बैठकीमध्ये वसतिगृह प्रवेश तात्काळ पूर्ण करण्यात यावे. वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावे. भाडे तत्वावरील इमारती प्राप्त करणे कामी गृहपाल व प्रकल्प कार्यालयाकडून पाठपुरावा करणे आवश्यक आहे. गोडेगाव प्रकल्पाची वसतिगृह क्षमता 3615 वरून 7000 करण्यात यावी. शहराच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार विद्यार्थी क्षमतेत तात्काळ वाढ करून अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावेत. प्राथम्याने पुढील वसतिगृहांची क्षमता वाढ करण्यात यावी. त्याच्यामध्ये नाशिक येथील सुरगाणा, पुणे येथील गोडेगाव प्रकल्प, जुन्नर, आंबेगाव, खेड, पुणेश्वर, मग बाकीचे ठाणे, पालघर वगैरे हे सगळं आहे. म्हणजे हे सगळंच आहे. त्याच्यामध्ये अजून कार्यवाही गृहपाल विहित वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करीत नाहीत तर तात्काळ पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात यावे. लक्षात घ्या गृहपाल विहित वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करीत नाहीत तर त्या तात्काळ पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात यावे. गृहपाल ही संघटनेची मागणी मी बोलतो मित्र असते आता मी आंदोलन करता नाही. मी तिसरा माणूस आहे. नाही माझं होत्या मग तोयम योजना शहरी भागात असून ग्रामीण भागातील विद्यार्थी सदर योजनेपासून वंचित राहतात. शासकीय वसतिगृहातील ग्रामीण स्तरावरील रिक्त जागा आवश्यकतेनुसार विभागीय व जिल्हा स्तरीय वसतिगृहाकडे वर्ग करण्यात यावा. ही आहे चर्चा. बरोबर. आता कार्यवाही करायची कार्यवाही आता मी बोलतो. आता आपल्या सोमनाथने की जे 29/8 जे बैठकीचे मिनिट ज्याला म्हणतो आपण ते वाचून दाखवलं. त्याच्यामध्ये 3 कॉलम आहे की पहिला विषय होता की ज्याच्यावर चर्चा करायची आणि त्या अनुषंगाने आलेले सगळे विषय याची जी चर्चा आहे म्हणजे चर्चामध्ये शिष्टमंडळ प्रशासकीय अधिकाऱ्यांची चर्चा करते. तर त्या चर्चेतला ज्या विषयाला घेऊन चर्चा झाली तो विषय होता अनुक्रमांक 1 वसतिगृहासाठी अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वसतिगृहात प्रवेश मिळायला पाहिजे. तुमची हीच मागणी आहे ना की प्रत्येक विद्यार्थ्याला काय मिळालं पाहिजे की त्या वसतिगृहामध्ये ऍडमिशन मिळालं पाहिजे. मग आपले जे प्रतिनिधी होते विद्यार्थी संघटनेचे त्यांच्यामध्ये जी चर्चा झाली प्रशासनाशी त्याच्यामध्ये सोमनाथने सांगितलेल्या एकूण 8 एकाच विषयाशी परंतु त्याचे पोट असलेले 8 मुद्द्यांवर चर्चा झाली की ज्याच्यात वसतिगृहात प्रवेश झाले पाहिजे, सगळ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला पाहिजे,
गृहपालांनी पाठवलं पाहिजे. आता विषय होता की करावयाची कार्यवाही, म्हणजे जी रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे, जी मिनिट्सचा क्रम असा असतो. नंबर 1 की विषय काय, दुसरं आहे की या विषयाच्या अनुषंगानं त्याला सब येणाऱ्या किती मुद्द्यांवर चर्चा झाली आणि प्रशासनाची जबाबदारी काय आहे, तो तिसरा मुद्दा आहे करावयाची कार्यवाही. याच्यामध्ये जसं तसं वाचून दाखवतो, त्याचं मग विस्तृत तुम्हाला मी समजून सांगतो. आयुक्तालयाचे पत्र क्रमांक 5914 दिनांक 30/8/2024 म्हणजे मिनिटच्या नंतरचं 1 दिवसानंतरचं अन्वय सन 2024-25 मधील प्रवेश प्रक्रिया तात्काळ पूर्ण करणे. 1 आवश्यकतेनुसार प्रवेश क्षमता वर्ग करणे, खास बाब प्रवेशाकरिता लोकप्रतिनिधींच्या शिफारसी त्वरित आयुक्तालयात प्राप्त करणे व शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रलंबित अर्ज स्वयंयोजनेत वर्ग करणे. याबाबत सर्व अपर आयुक्तांना निर्देश देण्यात आलेले आहे. यासोबत त्याची प्रत दिलेली आहे. आयुक्तालयाचे पत्र जे आहे 15/7/2024 त्यामधील राज्यातील एकूण 117 शासकीय वसतिगृहांची कायमस्वरूपी प्रवेश क्षमता जी आहे ती वाढ करणे असा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आलेला आहे. आता ही झाली, ह्या एक विषय होता, त्याचे 8 पोट मुद्दे होते आणि त्याच्यावर करावयाची कार्यवाही. याच्यामध्ये प्रशासनाचा कुठेही शब्द नाही की ऍडमिशन करायचे, प्रशासनाचं कुठेही म्हणणं नाही की क्षमतेत वाढ करायची. आपल्या झालेल्या चर्चेमध्ये 3615 आपली स्ट्रेंथ आहे आताची, त्याच्यानंतर प्लस 500 ऍड झाल्यामुळे आपण 4000 पेक्षा जास्त गेलो, बरोबर. आणि ती आपण विनंती केलेली आहे संघटना म्हणून, संघटनेचे नेतृत्व आणि प्रशासनानं पाठवलेल्या प्रस्तावामध्ये किती 7000ची क्षमता किती असावी, 7000. आपण जे उपाशी तापाशी किंवा ज्या परिस्थितीत आहात तिथं आहात त्या 400 जागांसाठी बसलोय अप्रॉक्सिमेट, बरोबर ना. म्हणजे प्रशासनाचं हा पाठपुरावा आहे की 7000 जागा इथे यावा, म्हणजे ते होणार नाही. आता मला बाकीचं तुमच्या सगळ्या टेक्निकल गोष्टीतलं, मी साहेब पीओ ऑफिसचा कुठला अधिकारी नाही किंवा मी संघटनेचा कुठला नेता नाही, मी पोलीस म्हणून जे मला प्रशासनातले 4 मुद्दे काढतात ते काढतात. समजा जागा वर्ग करायचे आदेश झाले, बरोबर. आता त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर रिगार्डिंग आपल्या, तुम्ही ज्या हॉस्टेलला राहते तिथे कोणत्या हॉस्टेलला आहे, तू मंचरच्या हॉस्टेलला आहे, तुझ्या मंचरच्या हॉस्टेलला सगळ्यात पहिल्यांदा एक बिल्डिंग असेल, बरोबर आहे. ती शासनाची का खाजगी आहे, शासनाची. म्हणजे आपल्याला भाडं भरायचंय का, नाही. ह्या सगळ्या यंत्रणेला देखभाल करायला की मुलींची सुरक्षा पाहिजे, पाणी येते का नाही वेळेवर, साफसफाई होते का नाही, याच्यासाठी काही सरकारी लोक असतील, काय म्हणतो आपण त्याला, आहे ना. म्हणजे 2-4 लोक तिथं सरकारी नेमणुकीला आहे. आता ज्या वेळेस आपल्याला समजा 600, 500, 600, 1000 जागा वर्ग करून आल्यानंतर बेसिक पहिला प्रश्न मी तुला विचारला की आपल्याला काय लागणार आहे. जर आपल्या सगळ्या हॉस्टेलची ज्युनियरची क्षमता इतकी फुल झाली, मंचरची क्षमता इतकी फुल झाली, खेळला आपण 5 जागा सर म्हणाले की आपण वाढून देऊ, हे सगळं फुल झालं, तरी पण आपल्या ऍडमिशन संपतात का, नाही. याचा अर्थ ऍडमिशन जर आपल्याला अतिरिक्त जर विद्यार्थ्यांना ऍडमिशन द्यायचं असेल तर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्टाफची रिक्वायरमेंट, हे मान्य का मान्य तुम्हाला. माझं स्वतःचं मत आहे पोलीस अधिकारी म्हणून की आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सर्वांना चांगल्या ठिकाणी ऍडमिशन मिळालं पाहिजे, माझं वैयक्तिक मत आहे, बरोबर ना. मान्य आहे का तुम्हाला. माझ्या या मताला तुमचा विरोध नाही. पण जर आता 500 लोकांची जर सुविधा प्रोव्हाइड करायची असेल इथे, तर त्या ठिकाणी आपल्याला एखादं हॉस्टेल लागेल, ते आयदर सरकारी इमारत लागेल किंवा खाजगी जर असेल तर ती भाड्याने लागेल. त्या ठिकाणी समजा वॉर्डनची रिक्वायरमेंट आहे तर वॉर्डनची गरज लागेल, स्वयंपाकीची गरज असेल किंवा इतर काही मुद्दे असतील जे सरकारी स्टाफ तिथं जो ऑफिशियली नॉर्म्स पणाने रिक्वायर्ड आहे, तर त्या सगळ्या मुद्द्याची पूर्तता झाली पाहिजे. हे तर मान्य आहे का नाही, तुमच्या लक्षात आलं का. म्हणजे फक्त 700 जागा तिकडून आपल्याला आल्या म्हणून आपले प्रश्न मिटतात का, ऑलरेडी आपल्या 500 जागा आलेल्या आहेत, प्रश्न मिटलेत का. याचा अर्थ जोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर आणि शासकीय यंत्रणा तिथे उपलब्ध होत नाही आपले सगळे प्रश्न सुटणार नाही. आता राहिला प्रश्न, समजा जर उद्या सर आपल्याला एखादी इमारत भाड्याने घ्यायची तर त्याची वित्तीय तरतूद करायची, पीओ ऑफिस नाही डायव्हर्ट नाही ना. कारण की काय झालं साहेब, आपण ज्यावेळेस वाचलं नाही ते एकदा पूर्ण करूया आपण. ज्यावेळेस हे वाचलं ना आपण, हे जे तुम्ही वाचलं ना साहेब, हा प्रत संलग्न करण्यात येत आहे, हे वाचलं नाही बघा. मी पुन्हा एकदा एक ठेवतो. आयुक्तालयाचे पत्र क्रमांक 5914 दिनांक 30/8/2024 अन्वये सन 2024-25 मधील प्रवेश प्रक्रिया तात्काळ पूर्ण करणे, आवश्यकतेनुसार प्रयोग क्षमता वर्ग करणे, लक्षात घ्या का, आवश्यकतेनुसार प्रयोग क्षमता वर्ग करणे
तसेच खासगाव प्रवेशाकरिता लोकप्रतिनिधींच्या शिफारशी त्वरित आयुक्तालयात प्राप्त करणे व शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रलंबित अर्ज स्वयं योजनेत वर्ग करणे याबाबत सर्व अप्पर आयुक्त यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. प्रत संलग्न करण्यात येत आहे. मग ज्यावेळेस प्रत संलग्न करण्यात येत आहे ना, तर ती प्रत संलग्न ही करण्यात येत आहे आणि त्या प्रत जी संलग्न आहे ती आता मी साहेब वाचून दाखवतो की ही प्रत जे आता बोललो ना मी सगळं त्याची ही प्रत आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलंय, प्रति अपर आयुक्त म्हणजे आयुक्तांनी थेट आदेश दिले कोणाला, अपर आयुक्त कार्यालयांना. अपर आयुक्त आदिवासी विकास नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर हे 4 आपले अपर आयुक्त कार्यालय आहेत. विषय शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करिता शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे बाबत. स्पष्ट याच्यामध्ये काय आहे का, काही नाही याच्यात, म्हणजे असं कन्फ्युजन होण्याचं काहीच नाही. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरू झाले असून शासकीय आदिवासी मुला मुलींच्या वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्या अनुषंगाने आपले अधीनस्थ असलेल्या शासकीय वसतिगृहातील मंजूर क्षमतेनुसार रिक्त असलेल्या जागांची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्यात यावी. तसेच ज्या ठिकाणी आवश्यक असेल अशा वसतिगृहांच्या ठिकाणी इतर ठिकाणची रिक्त जागेचा आढावा घेऊन प्रवेश क्षमता वर्ग करून शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. पुन्हा एकदा व्यवस्थित ऐका, सगळ्यांनी व्यवस्थित ऐका, काय माझं जर चुकीचं असेल याच्यामध्ये तर. तसेच ज्या ठिकाणी आवश्यक असेल अशा वसतिगृहांच्या ठिकाणी इतर ठिकाणची रिक्त जागेचा आढावा घेऊन प्रवेश क्षमता वर्ग करून शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. आहे का याच्यात काय कन्फ्युजन? तसेच एका अप्पर आयुक्त, हे आता हा जो पुढचा आहे ना मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आपल्या केलं, म्हणजे त्याच पण स्पष्टीकरण देतो आपल्या मागच्या आंदोलनात. तसेच एका अप्पर आयुक्त अंतर्गत रिक्त जागा इतर अप्पर आयुक्त अंतर्गत वर्ग करावयाची आवश्यकता असल्यास त्याबाबतचा अहवाल आयुक्तालयास त्वरित सादर करावा. तसेच लोकप्रतिनिधींच्या शिफारसीनुसार देय असलेले खास प्रवेश बाबतच्या शिफारशी आयुक्तालयास सादर करण्यात याव्यात. तसेच शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार प्रलंबित अर्ज स्वयं योजनेत वर्ग करावेत. आता याच्यामध्ये साहेब स्पष्ट काय म्हटले की इतर ठिकाणी ऐका साहेब, मला कळलं ते सांगतो. एकच मिनिट, दुसरं जे त्याच्यातलं आहे ना, गेल्या वर्षी काय झालं साहेब, ज्या 500 जागा आपण गेल्या वर्षी ज्या आंदोलन करून आपण मिळून आणल्या, गेल्या वर्षी पण आपण 500 जागा केल्या होत्या, त्यावेळेस तुम्हाला अडचण काय झाली होती आपली की एक अप्पर आयुक्त कार्यालय ते दुसरे अप्पर आयुक्त कार्यालय याच्यामध्ये अडचण झाली होती साहेब गेल्या वर्षी आमची, की आपल्या ठाणे एटीसी मध्ये हो दुसऱ्याकडून हे करायचं तर मग पुन्हा आयुक्तालयामध्ये मंजुरी करावी लागत होती. तर ती अडचण होऊ नये आपण त्यावेळेस साहेब, ती अडचण होऊ नये म्हणून आम्ही आयुक्तालयांमध्ये हे करून ते याच्यामध्ये नमूद करायला लागलो. म्हणजे याच्यामध्ये स्पष्ट आहे. आणि ज्यावेळेस आपण म्हणतो ना साहेब, तुम्ही जे म्हटलं ना त्याच्याशी आम्ही असहमत असायचं काहीच कारण नाही. म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुखसुविधा असल्याशिवाय त्यांना आपण हे करू शकतोय का, म्हणजे पाणी असेल, बाकीच्या नाही ऐका साहेब, ऐका ना, हे जर असेल ना, तेच मी म्हणतोय की हे जे आहे ना साहेब, तुम्ही जे म्हणताय हे ज्यावेळेस आपण म्हणतोय ना की वर्ग करायचं, हे कशासहित वर्ग करायचं साहेब, हे वर्ग करायचं म्हणजे जागा सुविधांसहित वर्ग करायचं. तसं नाही तर मग काय याला, म्हणजे काय तू खोटे बोलतात का साहेब, याचा अर्थ आयुक्त मॅडम खोटं बोलतात. एकच मिनिट, कोणी खोटं बोलत नाही. प्रशासकीय अधिकारी जेव्हा कागदावर सही करून देतो त्यावेळेस त्याची मनात इच्छा असते तरी त्याला खोटं बोलायचा अधिकार नाही. त्यामुळे कुणी खोट्या सहाय्य करणार नाही, सगळे जबाबदार. सोप्या गोष्टी समजून घ्या. करावयाची कार्यवाही हा मुद्दा तुम्ही वाचायला करण्यात येत आहे पर्यंत स्वयंला वर्ग करावे किंवा त्याची सगळ्या शिफारसी पूर्ण कराव्या तिथपर्यंत वाचलं. त्यानंतर एक प्रत संलग्न केली होती पहिल्या पॅरेग्राफ मधली, त्याच्यामध्ये सोमनाथनं आपल्याला तो अर्ज वाचून दाखवला होता, ते आदेश वाचून दाखवला होता की 2024-25 चे सुरू झालेले प्रवेश शैक्षणिक वर्ष सुरू झालेले बरोबर, शासकीय आदिवासी मुलामुलांच्या वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्या अनुषंगाने आपल्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वसतिगृहातील मंजूर क्षमतेनुसार, मंजूर क्षमता जर माझी 100 आहे
आणि जर माझी 100 भरली तर रिक्त काय राहील का? नाही. आता पुढचं वाक्य आहे का, क्षमतेनुसार रिक्त असलेल्या जागांची प्रवेश प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा. सपोज जर मंचरच्या इथे 10 जागा शिल्लक आहे, पहिला आदेश काय सांगतो? तात्काळ ते 10 भरा. खेडच्या इथं 20 जागा शिल्लक आहेत, आदेश काय सांगतो? खेडच्या तात्काळ 20 भरा. इथं कळलं तुम्हाला इथपर्यंत? आता पुढचं सांगतो. तसेच ज्या ठिकाणी आवश्यक असेल अशा वसतिगृहाच्या ठिकाणी इतर ठिकाणी रिक्त जागेचा आढावा घेऊन प्रवेश क्षमता वर्ग करून शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे. आता सोमनाथचं ह्या वाक्याशी खूप कन्सर्न आहे आणि त्याचा मुद्दा त्याच्या अँगलनी 100% बरोबर आहे. आता त्याच्यात सांगतो मी तुम्हाला. 700 जागा नाहीत, मी म्हणलं 350 जागा सगळ्या आपल्याला दिल्या. समजून घ्या, सपोज त्या ठिकाणी ज्या 3500 रिक्त आहेत, मंचरला 20 जागा रिक्त आहे. याचा अर्थ काय ताई? की मंचरला अजून 20 जागा तिथं त्या हॉस्टेलमध्ये त्या वॉर्डन असताना, ते सगळा सरकारी स्टाफ असताना 20 जागा आपण तिथं देऊ शकतो. महाराष्ट्रात काही असे हॉस्टेल असतील की ज्या ठिकाणी विद्यार्थी नाही आहेत, इमारती आहेत, त्याच्यासाठी बंक बेड आहेत, सुविधा आहे. आपण त्या वर्ग काय करतो? इकडे घेऊन येतो. आपण विद्यार्थ्याची कागदोपत्री संख्या इकडे आणली, तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर, तिकडची बेड, तिकडची खुर्ची, तिकडचं किचन आलंय का आपल्या बरोबर? संख्या आहे, संख्या वर्ग झाली की नाही? मग आता आपल्याला वर्ग करणं काय अपेक्षित आहे या आदेशामध्ये? या आदेशामध्ये वर्ग अपेक्षित आहेत की या ठिकाणावर याच्यात अजून 4 ओळी अपेक्षित आहेत. मला वाटतं ते 4 ओळी काय अपेक्षित आहेत परत? की इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आदेश होणं गरजेचं आहे की हॉस्टेल जुन्नरला 2 हॉस्टेल भाड्याने घेण्यात यावे, मंचरला 3 हॉस्टेल घेण्यात यावे, खेडला 2 घ्यावे आणि त्याची वित्तीय तरतुदीबाबत 13 आदेश द्यावे. एक सोपं लक्षात घ्या, जर सगळंच जर आहे, मला एका गोष्टीचं उत्तर द्या, सगळंच जर आहे, देसाई साहेबांचा तुमचा माझा काय वाद आहे? जी गोष्ट माझ्या खिशामध्ये एक बिस्किटचा पुडा आहे, माझी लहान पुतणी पळत पळत ती माझ्या गुडघ्याला हात लावते आणि खेळते, काका मला बिस्किट दे, असेल तर मी नाही म्हणेल का? नसेल तर मी काय म्हणेल? मी दुकानात जातो आणतो. हे मान्य आहे का? मान्य आहे तुम्हाला? सेम गोष्ट साहेब दुकानात जायचं नाही, हा नाही. मी तुम्हाला काय म्हणालो? आता राहिला हा मुद्दा एक लक्षात घ्या. कधी प्रस्ताव तुम्ही ही साहेब मी काय म्हणतो, माझी विनंती, या परिपत्रकाच्या अनुषंगाने आता आपण यामध्ये आदेशामुळे लगेच आंदोलन प्रशासकीय पातळीवर जर संभ्रम निर्माण होता की जागा वर्ग होणे म्हणजे हे बघा साहेब, मी तुम्हाला सांगतो की कुठलाही अधिकारी विद्यार्थ्यांच्या बाबतीत संवेदनशील असतो. तुम्हाला न मिळावं असं ऑफिसचा कुठला स्टाफ किंवा आम्ही लांबून पाहणारे शेजारच्या डिपार्टमेंटचे अधिकारी कोणाचं मत नाही. साहेब, जर आपल्याला या आदेशामध्ये त्या ओळीबद्दल जर क्लॅरिफिकेशन असेल तर स्पेसिफिक ह्या ओळीबद्दल सोमनाथ म्हणून जे विद्यार्थी संघटनेचे नेते आहेत त्यांचं म्हणणं असेल की जागा वर्ग करणं म्हणजे त्या इन्फ्रास्ट्रक्चर सह वर्ग करणं असं त्यांचं म्हणणं आहे. 100% म्हणणं. त्याच्या वाक्याचा आपण सन्मान करतो, पण त्याच्या बाबतीत क्लिअर कट लेखी इन्स्ट्रक्शन घ्या ना तुम्ही. लेखी इन्स्ट्रक्शन काय साहेब? सोपं क्लिअर कट नाही साहेब, स्पष्ट वाक्य ही 700 जागा जर वर्ग जर आमच्याकडे केल्या तर त्या 700 विद्यार्थ्यांसाठी लागणारे सगळे हॉस्टेल, त्या ठिकाणी असलेले सगळे बंक बेड, त्यासाठी लागणारी ताट वाट्या, त्या ठिकाणी लागणारे त्यांना गाद्या, चादर, ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव होणं आदेश व्हावा. साहेब, तुम्हाला एक सांगू का, या परिपत्रकानुसार मी आताच तुम्हाला सांगतो, या परिपत्रकाचा संदर्भ घेऊन हे मला पण माहिती आहे, जे पत्र व्यवहार जो साहेब केला आहे आपल्या कार्यालयात, तो पत्र व्यवहार इन जनरल जे काय आहे ना आपलं, की आपली विद्यार्थी क्षमता काय आहे, विद्यार्थी क्षमता वाढते, आपली अर्ज जास्त येतात, त्या अनुषंगानं पत्र व्यवहार केलेला आहे. ही माहिती नाही साहेब, आम्हाला पण केला मी. ही माहिती नाही साहेब, त्या बाबतीत काही किंमत नाहीये. पण हे पत्र जे आहे ना साहेब, ते थोडंसं आपण जरा वेगळं ठेवून 100% तुमचं म्हणणं हे पत्र काय म्हणते साहेब, आपण ज्यावेळेस म्हणतो एक मिनिट तुमचा घेतो फक्त. हे बघा, या वाक्याला मी सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यावरून 2 अर्थ काढू शकतो. ते वाक्य तुम्हाला रिपीट करून दाखवतो. प्रवेश क्षमता वर्ग करून शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. हेच वाक्य आहे की ज्याच्या इंटरप्रिटेशन मध्ये त्यांनाही अडचण वाटते, मलाही वाटते. पण सोपी गोष्ट आहे की इन्फ्रास्ट्रक्चर शिवाय जागा वर्ग होणार आहे. तुमच्या काय कामाच्या आहेत? 3500 जागा तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना दिल्या पण, आणि तुम्हाला हॉस्टेल नाहीये, बेड नाहीये, मग काय तुम्हाला फक्त कागदावर वर्ग होऊन काय उपयोग आहे? बरं का साहेब, तुम्हाला तेच सांगतो. हे बघा, हे जे म्हणतात ना
हे पूर्ण प्रकरण वेगळे साहेब. जरा तुम्ही थोडं मला साहेब मी एकच मिनिट बोला, प्लीज बोला, काय व्हायला लागलंय सगळं आमची आणि तुमची दिशाभूल करायला लागली. नाही, नाही ऐका ना प्लीज ऐका. बरोबर. दिशाभूल काय व्हायला लागली आपली की हे जे म्हणतात ना साहेब लक्षात घ्या, हे जे म्हणतात ना हे इन जनरल म्हणजे आपल्या जुन्नरचा एकूण किंवा हा जो पट्टा आहे ना सगळे या पट्ट्याच्या अनुषंगाने जे काही विद्यार्थी संख्या वाढत जाते त्या विद्यार्थी संख्येच्या अनुषंगानं काय काय सुविधा असल्या पाहिजे, नवीन हॉस्टेल असले पाहिजे, त्याचे प्रस्ताव असतील बरोबर ना साहेब, इमारती असतील. आपल्या आंदोलनाच्या अनुषंगाने पण गेले ना पहिल्या दिवस नाही त्या आंदोलनाच्या अनुषंगानेच पत्र पाठवलं. सोल्युशन सांगा. मी सोल्युशन तर पहिलं मी तर ते साहेब मी पहिल्यांदा बोलतानाच काय बोललो याच्यावरती एक व्यवस्थित सोल्युशन आहे जे काही आत्ताचे म्हणजे 3 वसतिगृहांचे आता आलेलं आहे बरोबर. हे तुमचंच म्हणणे माझं म्हणणं नाही. 3 याचं आडलेलं आहे त्याच्यापैकी 2 तर तुम्ही म्हणजे काय ते 2च सॉल्व्ह होते. राहते फक्त जुन्नरचा मुद्दा साहेब. मी सुरुवातीलाच बोललो जुन्नरचा मुद्दा जर राहतोय ना आपला तर त्या अनुषंगानं आपण ज्या इमारती आहेत आपल्या ऑलरेडी 3 इमारती मुलांसाठी आहेत आणि मुलांची ऑलरेडी सरकारी इमारत आता दिवाळीनंतर आपण मुलं तिथे शिफ्ट करतोय तो एक इमारतीमध्ये त्या मुली बसणार नाहीत कलानी साहेब. साधी गोष्ट आहे. आमचं सोल्युशन आम्ही काय हवेमध्ये बिलकुल बोलत नाहीये. पण हा सोल्युशनचा पार्ट आहे की नाही, एक मिनिट एकदम बरोबर आहे. हा सोल्युशनचा पार्ट आपण वरती पाठवून त्याला मी कमिटमेंट करू शकतो हे लक्षात घ्या. एक मिनिट मी बोलतो. काय असतं की सर बोलले का ते नेते बघा संपत काय केलं हा प्रश्न सुटेल आणि आता एकदम चाललंय कसं परीक्षा चालू मुलांची परीक्षेची नुकसान होणार नाही या दृष्टिकोनातून तुम्ही सांगा. तुम्ही प्रमुख काम करताय तुम्हाला धन्यवाद. साहेब आता नेहमी साहेब सुद्धा एटीच्या ऑफिसला काम करून ते चालण्याचा अभ्यास आहे तर PI साहेब सांगतो. त्यामुळं तुम्हाला काय वाटतं का हे आता हे आंदोलन थांबत पोरा परीक्षेला जातील अभ्यास करतील. आजचा चौथा दिवस आहे याच्यामध्ये बघ तुम्ही पोषण आले मी परत बसत तो भाग नाही पण त्याला मार्ग काढा. माझं काय म्हणणं आहे मार्ग साहेब तुम्हाला सांगतो. तुम्हाला पण माहिती आपलं जुन्नरचं जे हॉस्टेल आहे त्या जुन्नरच्या हॉस्टेलमध्ये अगोदर म्हणजे मुलींची जी इमारत आहे ती अगोदर प्रायव्हेट इमारत आहे. तर 2 ठिकाणी ऑलरेडी आपलं ते इमारत होत्या साहेब. तुम्हाला पण आढावा घ्या ऑलरेडी 2 ठिकाणी आपल्या आणि साहेब जे म्हणतोय ना आपण इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा मॅन्युअल पॉवर असेल तर ऑलरेडीच मुलींचा आपण साहेब म्हणतोय ना ऑलरेडीच सरकारी इमारती अगोदर 2 ठिकाणी आपल्या इमारती होत्या. आता पण 2 ठिकाणीच होणार आहेत. मग अगोदर होत होतं आणि आता होत नाही. मग तुम्हाला ते पडतंय का? एक गोष्ट आहे आता मला फक्त क्लॅरिफाय करा. मुलींचं जे हॉस्टेल आहे ते सरकारी आहे बरोबर. हो. मुलं जी राहतायत आता ती भाडे तत्वावर आहे बरोबर आहे का. हो. आणि आपल्याला मुलांच्यासाठी शासकीय इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झाले म्हणून आपली मुलं दिवाळीनंतर तिकडे शिफ्ट होणार आहे. मला कळालेलं बरोबर आहे की नाही. याचा अर्थ सिंपल गोष्ट आहे की आपण भाड्याची जी इमारत आता ऑलरेडी भाड्यावर आहे ती मुलींसाठी डिमांड करतोय एवढंच म्हणणं आहे ना. आता मला एक सोपं सांगायचं कशासाठी प्रशासकीय सोपं येते ना. मला काय म्हणायचंय कागदावर तुम्ही प्रशासकीय अधिकारी त्यातले सगळे बरेचसे होणार आहात. ज्या हॉस्टेलसाठीचं जे भाडेतत्वावर चालू आहे त्याचा करार रिन्यू करणं त्याचे आदेश प्राप्त करून घेणं हे कोणाच्या अधिकारात आहे. अरे नवीन बिल्डिंग माझ्या अधिकारात सही भाडेतत्वावर येते का. मी प्रस्ताव वाढू शकतो. मी तुम्हाला काय म्हणालो त्यांना त्या मुलीच्या हे बघा आपली मुलं कधी शिफ्ट होत आहे म्हणजे मुलींसाठी मला काय म्हणायचंय आपला अंदाज असा आहे की दिवाळीनंतर आपली मुलं तिथं कुठं होती शिफ्ट नवीन इमारत आणि मग आपल्या मुली कुठे शिफ्ट करायचं आपल्याला. आता जे बॉईज हॉस्टेल आहे त्या ठिकाणी आपल्या गर्ल्स येऊन राहतात बरोबर ना. आता त्याच्यासाठी जी मान्यता लागल त्याच्यासाठीचा जो पाठपुरावा आहे त्याचा पत्र व्यवहार तुमच्या डोळ्यांनी खात्री करून घ्या. PO साहेबांच्या सहीने ऑर्डर निघणार आहे का मला एकच सांग. हो असेल तर समोर सांग. ते काय करू शकतील की तुम्हाला जो सर्व परिपूर्ण जो अभिप्राय आहे की हे ऍडमिशन होण्यासाठी ही इमारत भाड्याने घेणं गरजेचं आहे. आपण यापूर्वी ती भाड्याने वापरत होतो एवढं भाडं होतं त्याची बाबत पुनर्मान्यता मुलींच्या हॉस्टेलसाठी मिळाली. तेवढे ऍडमिशन आपल्याला सामावून घेऊन त्यांची सोयी सुविधा लावू शकतो त्यांचं शैक्षणिक होणारा अभ्यासाचं नुकसान टाळता येईल याबाबतचा स्वयंपूर्ण अहवाल पाठवते. बरोबर तुम्हाला वाटतंय का म्हणजे हे जर नाही समोर त्याच्याशिवाय आम्ही एक मिनिट हे आंदोलन फक्त उठवण्यासाठी का
मला एक गोष्ट उत्तर आहे. सोमनाथ सर, एक मिनिट. बोला बोला, तुम्ही बोला. मला एक गोष्ट सांगा, एवढं असं या ऑफिस मधून आपल्याला पीओ साहेबांच्या गेट, एक मिनिट सोमनाथ माझा, मला एक गोष्ट सांगा, आपल्याला पीओ साहेबांच्या गेटमध्ये आतमध्ये जायचं, पहिले ह्या गेट मधून आत यावं लागेल का नाही? या कॉरिडॉर मधून जाऊन ते सुस्वागतम लिहिले त्या दिवाणमध्ये त्या जावं लागेल की नाही? तिथून लेफ्टला दरवाजा उघडून पीओ साहेबांच्या ऑफिस जायचं. आपल्याला जर हे हॉस्टेल मुलींचं मिळावं, माझी किती इच्छा, पण त्याच्यासाठी लाईन अप व्हायला नको का? लाईन अप व्हायला नको सर? टप्पा जर 6-6 महिने होत असेल तर त्याच्यात काय अर्थ आहे का सर? अरे पण पीओ साहेबांच्या हातात आहे, त्यांनी दिलं नाही. 6-6 महिने सर, पण हे जे आहे एक एक गोष्ट तुमच्या लक्षात आलं काय आहे? आता याचा अर्थ काय होतोय? याचा अर्थ स्पष्ट असा होतोय की साहेब काय म्हणताय की ऑलरेडी तुमचे 6 महिने आता गेलेले आहेत, बरोबर? अजून तुमचे 6 महिने एकदा गेले की तुम्हाला नंतर ऍडमिशन भेटणार आहे का? हा मुद्दा आहे साहेब, लक्षात घ्या तुम्ही. मुळातच 6 महिने साहेब यायला गेलेले आहेत. आपण असं गृहीत धरू की साहेब नव्हते त्यावेळेस, हे पत्र वगैरे नव्हतं आलेलं, हे जरी आपण गृहीत धरलं तरी त्याला किती महिने झाले साहेब? 1 महिना झाला, बरोबर? 1 महिन्यामध्ये आता ते म्हणतात ना ही प्रक्रिया पुन्हा पुढच्या 1 महिन्यामध्ये करू. हा, ती प्रक्रिया ज्यांनी केलीच नाही. म्हणजे जसं साहेबांनी उदाहरण दिलं की इथून जर केबिन मध्ये जायचं असेल जर आपल्याला कोण देसाई साहेबांच्या, तर या गेट मधून आपल्याला जावं लागेल, बरोबर? पण गेट मधून तुम्ही आत कधी येणार आहे? जर लॉक जर असेल त्या गेटला तर तुम्ही येणार का? येणार आहेत? साधी गोष्ट आहे ना. आता 6 महिन्यांपर्यंत लॉक होतं ना त्या गेटला, आणि ते लॉक उघडायचं आश्वासन ते देणार. म्हणजे लक्षात घ्या साहेब, साहेबांचं आश्वासन तर आम्ही केराची टोपली दाखवतो त्याला. ऐका साहेब, ऐका, मी अत्यंत बेजबाबदारीने अजिबात बोलत नाही, अत्यंत जबाबदारीने बोलतोय साहेब. हे पत्रक, हे जे परिपत्रक आहे ना साहेब, हे परिपत्रक जर साहेबांना वाटत असेल की चला असंच हे परिपत्रक आलेलं आहे, तर मग हे थोडस याच्यामध्ये काहीतरी गलबत होते. हे परिपत्रकाची पार्श्वभूमी इथलं आंदोलन आहे साहेब, 6 तारखेचं आंदोलन. ज्या 6 तारखेच्या आंदोलनामध्ये आपण सगळे त्या 6 तारखेच्या आंदोलनामध्ये होतो, बरोबर? ते आंदोलन झाल्याच्या नंतर वळसे पाटील साहेबांनी आम्हाला शब्द दिला साहेब, केवळ वळसे पाटील साहेबांच्या एका शब्द खातर ते आंदोलन रात्रीच्या 12 वाजता आम्ही संपवलेले, वळसे पाटील साहेबांच्या शब्दावरती. एवढं पण मी त्यावेळेस, पण तुम्हाला पण माहिती साहेब, आता तुम्हीच त्याचे साक्षीदार आहेत, मी त्यावेळेस काय म्हणतो होतो साहेब की आम्ही दुसऱ्या दिवशी वळसे पाटील साहेबांना आणि आदिवासी विकास मंत्री साहेबांना भेटायला मुंबईला जातो आणि आंदोलन जे काय आहे ते आंदोलन असंच चालू राहील. मी बोललो साहेब, हे बोललो होतो त्यावेळेस तुम्हीच काय बोलले, असं करू नका. वळसे पाटील साहेबांनी एवढं शब्द दिलेला आहे तर त्या शब्दाला तुम्ही हे करा, तुमचं होईलच काम. म्हणून आम्ही ते 12 वाजता रात्री आंदोलन मागे घेतलं. दुसऱ्या दिवशी आम्ही मंत्रालयामध्ये गेलो आणि दोन्ही मंत्री महोदयांना आम्ही भेटलो साहेब. त्या मंत्र्यांसोबतच्या बैठकीचे साधे मिनिट्स आम्हाला दिले नाही साहेब त्यांनी. मग वळसे पाटील साहेब असतील किंवा आदिवासी विकास मंत्री साहेब असतील, आम्हाला मिनिट्स सुद्धा दिले नाही. आणि ते मिनिट्स दिले नाही म्हणून आम्ही त्या मिनिट्सचा पाठपुरावा करायला आम्ही आयुक्तालयामध्ये 29 तारखेला गेलो. पण 28 तारखेला सगळ्यांना माहिती पेसा भरतीचं मोठं आंदोलन झालं 28 तारखेला नाशिक मध्ये. त्याच्यामुळं 29 तारखेला 30 तारखेला मुख्यमंत्री महोदयांनी तारीख दिली होती पेसा भरतीच्या आंदोलकांना चर्चेसाठी, परंतु 28च्या आंदोलनामुळे ती तारीख त्यांनी 29 तारखेला दिली. त्याच्यामुळे 29 तारखेच्या आपल्या आंदोलनाला मॅडम नव्हत्या. आम्ही 2 तास चर्चा केली, त्याच्यामध्ये काही सोल्युशन निघालं नाही. शेवटी 30 तारखेला जेव्हा मॅडम आल्या ना, तेव्हा मॅडम आल्याच्या नंतर त्यांच्याशी चर्चा झाली आणि हे इतिवृत्त आणि हे लेखी त्यांनी दिलेले साहेब. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या साहेब, याच्या मागची पार्श्वभूमी घ्या. हे फक्त मॅडमचं लेखी नाहीये, हे मॅडमचं लेखी नाहीये, हा आदिवासी विकास मंत्र्यांचा आदेश आहे, हा वळसे पाटील साहेबांचा आदेश आहे. आणि हा जर वळसे पाटील साहेबांचा आदेश असेल ना साहेब, आदिवासी विकास मंत्र्यांचा आदेश असेल ना, आणि साहेब जर म्हणत असतील अजून आम्हाला महिना पाहिजे 2 महिने पाहिजेत, तर आम्ही ते अजिबात ऐकणार नाहीये, अजिबात ऐकणार नाही. इथं तुम्हाला खरं सांगतो साहेब, मुलांच्या परीक्षा तुम्ही विचार करा साहेब, परीक्षेच्या काळामध्ये एवढी मुलं आंदोलनाला येऊ शकतात. सोमनाथ निर्मळ किती पण शहाणा असू दे सर, अजिबात जर मुलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न नसेल ना, तर एक मुलगा इथं एक मुलगी इथं आली नसती. परंतु मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि जर आमची स्पष्ट भूमिका आहे, हा शब्द आम्ही वळसे पाटील साहेबांचा मानतो.
क्लिअर कट शब्दामध्ये आता सांगायचं, आदिवासी विकास मंत्री सोडून द्या आता. हा शब्द आम्ही वळसे पाटील साहेबांचा मानतो. वळसे पाटील साहेब आमच्या जिल्ह्यातले मंत्री आहेत, आमच्या तालुक्यातले आमचे लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांचा शब्द जर प्रकल्प अधिकारी साहेब जर मानत नसतील, आमच्या लोकप्रतिनिधींचा जर शब्द प्रकल्प अधिकारी साहेब मानत नसतील, तर इथं असलेला कोणत्याही अधिकाऱ्याचा शब्द आम्ही मानणार नाही. तुम्ही आले, तुम्ही पिंजरे आणा, आम्हाला जेलमध्ये टाका. आम्ही ऑलरेडी उपोषणाला बसलेलो आहे. मी तुम्ही जेलमध्ये जरी मला नेलं तरी जेलमध्ये माझं उपोषण सुरू राहील. पण आता याच्यावरती मला वाटते तुमच्याकडे जर काही उत्तर नसेल, मला वाटतंय की, आणि तुम्हाला खरं सांगतो साहेब, असं जर तुम्हाला वाटत असेल, तुम्ही त्याचे साक्षीदार आहेत साहेब. आज आले, तुम्ही मागच्या कित्येक आंदोलनाचे साक्षीदार आहेत. त्या प्रत्येक आंदोलनामध्ये प्रकल्प अधिकाऱ्यांनी यू मिनिटात डिसिजन घेतले. आता हे जे आहे ना साहेब, ते म्हणतात सारखं सारखं, ते हातामध्ये नाहीये. अशी परिस्थिती नाहीये साहेब, तुम्ही ते समजून घ्या आमचं म्हणणं. हे कळकळी त्याच्यासाठी बोलतोय साहेब. जाऊ द्या, मी खालीच बसतो आणि एक सोपी गोष्ट आहे. आता सोमनाथचं म्हणण्याचा उद्देश शेवटचा या टप्प्यातला जो मला कळाला तो सांगतो. सगळ्याच गोष्टी कान देऊन ऐकल्या. एक सोपं त्यांचं म्हणणं असं आहे की जुन्नरचं मुलांचं हॉस्टेल शिफ्ट होतंय नवीन इमारतीत, आणि आपल्याला ज्या भाड्याने ज्या आहेत तिथं गर्ल्स हॉस्टेल, गर्ल्स तिथं शिफ्ट झाल्या पाहिजे, बरोबर. आणि ही मुलं दिवाळीच्या जनशक्ती YouTube चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.